श्री आयुर्वेद व पंचकर्म सेंटरतर्फे मी वैद्य सायली अनिल वराडे आपल्या सर्वांचं पुन्हा स्वागत करते। काल आपण योगाभ्यासाची दुसरी पायरी नियम पाहिले, त्यातील पहिल्या 3 नियमांचे सविस्तर विवेचन केले। आज आपण चौथ्या आणि 5व्या नियमांचे अध्ययन करूयात। चौथा नियम आहे स्वाध्याय। पापनाश करणाऱ्या ओम, गायत्री किंवा इतर मंत्रांचा जप करणे, मोक्षदायी शास्त्रांचे अध्ययन करणे म्हणजे स्वाध्याय होय। पंथ संप्रदायानुसार आपापल्या इष्टदेवतेची उपासना करणे, नामस्मरण करणे, विविध स्तोत्रांचे पठण करणे, धर्मग्रंथांचे पवित्र स्थळी पठण करणे यांचा ह्यात समावेश होतो। ह्यामुळे मनशुद्धी होऊन आत्मशक्ती वाढते। स्वाध्यायामध्ये श्रवण व मनन यांचा समावेश आहे। शेवटचा आणि 5वा नियम आहे ईश्वर प्रणिधान। कोणत्याही कर्माच्या फळाची इच्छा न ठेवता ते ईश्वर अर्पण करणे किंवा सर्व कर्मफलांचा भोगता हा ईश्वर आहे अशी भावना असणे म्हणजे ईश्वर प्रणिधान होय। ईश्वर प्रणिधानात मनशुद्धी, मननिरोध व एकाग्रता साधते। प्रत्येक व्यक्तीमध्ये निर्माण होणाऱ्या शरीर मानस दोषांचा वेळेस प्रतिबंध करण्याकरिता आचरण प्रधान साधन एथिकल प्रॅक्टिसेस म्हणून यम आणि नियमांचे विशेष महत्त्व आहे। व्याधींचे जे हेतू वर्णन केलेले आहे त्यात सगळ्यात मोठा जो हेतू असतो तो आहे प्रज्ञापराध। याचा अर्थ बुद्धी विपरीत गोष्टींची अपेक्षा करते, जेणेकरून शरीर किंवा मन हे हेतूंचे सेवन करते आणि त्यामुळे व्याधी उत्पत्ती होते। तर अशा ह्या प्रज्ञापराध हेतूंचे प्रतिबंध करण्यासाठी यम आणि नियम यांचा खूप 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 चांगला उपयोग होतो। व्यक्तिगत आरोग्य अबाधित राहण्याकरिता नियमांचा, तर नैतिक आणि सामाजिक स्वास्थ्य टिकून ठेवण्याकरिता यमाचा उपयोग होतो। काम, क्रोध, मोह, लोभ, द्वेष, मत्सर ह्या षड्रिपूंवर सुद्धा आपण नियंत्रण मिळवून मानसिक व्याधींचा पण प्रतिबंध करू शकतो। अशा प्रकारे योगाभ्यासाच्या पहिल्या आणि दुसऱ्या पायरीचा आपण व्यवस्थित अभ्यास केला असून उद्या आपण योगाभ्यासाची 3री पायरी आसन याबद्दल अधिक माहिती घेऊ। तोवर धन्यवाद।